या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. तब्बल 3 वर्ष आणि 9 महिन्यानंतर शुक्रवारी पालिकेत लोकराज्य आलं. महापौर उपमहापौर निवडीनं नव्या पर्वाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिकेच्या सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळेची मुदत देण्यात आली. यावेळी भाजपा, शिंदेसेना आणि काँग्रेसच्या प्रमुख सदस्यांमध्ये चर्चेचं दृश्य दिसून आलं. हत्तुरे तौफिक बाबू मिया यांचं एक नामनिर्देशन प्राप्त झालेलं आहे. प्रशासनाने मी स्वतः तपासणी केली. सर्व पुंजाळ विनायक रामकृष्ण यांचे दोन्ही नामनिर्देशन पत्र वैध आढळून आलेले आहे. दुसरे जे उमेदवार आहेत महापौर पदासाठी, प्रियदर्शन बाळासाहेब साठे यांचंही नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आलेलं आहे. तिसरे जे उमेदवार आहेत हत्तुरे तौफिक बाबू मिया यांचंही नामनिर्देशन पत्र. या संवादानंतर शिंदेसेनेचे प्रियदर्शन साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर एमआयएम उमेदवाराने देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे सुरुवातीला महापौरपदी विनायक कोंड्याल यांची अविरोध निवडीची घोषणा झाली. त्या पाठोपाठ उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची देखील अविरोध निवड करण्यात भाजपा सभागृह नेत्यांसह ज्येष्ठ सदस्यांना यश आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी देवकर ज्ञानेश्वरी महेश यांची निवड झाल्याचे मी जाहीर करतो. सभागृहाचा पीठासीन अधिकारी म्हणून इथपर्यंतच काम करण्याचे मला अधिकार होते. महापौर उपमहापौर यांच्या अविरोध निवडीची घोषणा होताच सभागृहात जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीचा. दरम्यान सुरुवातीला काँग्रेस सदस्य चेतन नरोटे, शिंदेसेनेचे अमोल शिंदे, एमआयएमचे वाहिदा भंडाले, तौफिक हत्तुरे यांनी नूतन महापौर उपमहापौर यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही नूतन महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अविरोध निवडीनंतर कोंड्याल समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. निवडीवेळी सर्व नूतन सदस्यांची उपस्थिती होती, तर प्रेक्षक गॅलरीत मोठी गर्दी दिसून आली. कोंड्याल तसंच देवकर यांचं कुटुंबीय प्रेक्षक गॅलरीतून निवडीचे क्षण अनुभवत होतं, तर भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर या सुद्धा प्रेक्षक गॅलरीतून कामकाज पाहत होत्या.